कारण बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकला जेव्हा पेशंट येतात आणि जेव्हा मी त्यांचा इतिहास बघतो, हिस्ट्री घेतो, तेव्हा मला असं जाणून येतं की याला इरेक्टाईल डिस्फंक्शन का बरं झालं. कारण की याच्या पार्टनरला प्रॉपर नॉलेज नाहीये. जितकं चांगलं स्ट्रॉंगली जर दोघांनी उत्स्फूर्तपणे जर लैंगिक क्रीडेमध्ये क्रीडेमध्ये जर मनापासून जर भाग घेतला, तुम्ही जर विचार करत असाल की फक्त अश्वगंधा शिलाजीत घेऊन मला स्ट्रॉंग इरेक्शन मिळेल, तर नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सगळ्यात चांगलं जर टॉनिक असेल आणि दॅट इज द फोर प्ले टू गेट द बेटर हार्ड अँड स्ट्रॉंग इरेक्शन. आणि याच विषयाबद्दल आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट मी गेल्या 40 वर्षापासून मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक इथं प्रॅक्टिस घेत आहे. माझे काही ब्रँचेस आहेत आणि 3 सेंटरला मी स्वतः व्हिजिट देतो. प्रत्येक शनिवार रविवारी मी अल्टरनेट पुण्याला आणि मुंबईला असतो आणि सोमवार ते शुक्रवार मी संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतो. तर मित्रांनो, जर माझे तुम्हाला मराठी व्हिडिओ चांगले वाटत असतील किंवा काही तुम्हाला नॉलेज देत असतील किंवा सेक्स एज्युकेशन देत असतील, तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण मदत करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मित्र विचारतात किंवा माझे पेशंट विचारतात की डॉक्टर साहेब, लैंगिक आयुष्यामध्ये चांगलं प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी किंवा स्टोनी हार्ड इरेक्शन मिळण्यासाठी सगळ्यात चांगलं टॉनिक कोणतं आहे. तर मी त्यांना गमतीनं सांगतो, तुम्ही जर विचार करत असाल की फक्त अश्वगंधा शिलाजीत घेऊन मला स्ट्रॉंग इरेक्शन मिळेल, तर नाही. फक्त टॅडालाफिल किंवा सिल्डेनाफिल म्हणजे वायग्रासारखे औषध घेऊन तुम्हाला इरेक्शन मिळेल, तर नाही. सगळ्यात चांगलं जर टॉनिक असेल ते आहे फोर प्ले. तुम्ही आणि तुमचे पार्टनर हे दोघं मिळून एक विचार करून, एक मत करून तुम्ही कशा प्रकारे फोर प्ले करताय, तुम्ही तिला कसं एक्साइट करताय आणि ती तुम्हाला कसं एक्साइट करते आहे, हे सगळ्यात चांगलं टॉनिक आहे. जितकं चांगलं स्ट्रॉंगली जर दोघांनी उत्स्फूर्तपणे जर लैंगिक क्रीडेमध्ये जर मनापासून जर भाग घेतला, तर तुम्हाला नक्कीच चांगलं स्ट्रॉंग इरेक्शन मिळू शकतं आणि तिला चांगलं ऑर्गॅझम स्ट्रॉंग मिळू शकतं. तर मित्रांनो, फक्त औषधीच्या नादामध्ये न लागता जर तुम्ही तुमच्या मिसेसला माझा हा व्हिडिओ दाखवला आणि दोघांची प्रॉपर साथ जर मिळाली, तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं औषधी घेण्याचं तुम्हाला गरजच पडणार नाही. कारण बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकला जेव्हा पेशंट येतात आणि जेव्हा मी त्यांचा इतिहास बघतो, हिस्ट्री घेतो, तेव्हा मला असं जाणून येतं की याला इरेक्टाईल डिस्फंक्शन का बरं झालं. कारण की याच्या पार्टनरला प्रॉपर नॉलेज नाहीये आणि त्या नॉलेज नसल्यामुळं तिला प्रॉपरली म्हणजे फोर प्ले करता येत नाही किंवा प्रॉपर ओपन पण होता येत नाही किंवा त्यांना लज्जा वाटते, शरम वाटते. काही गोष्टी प्रॉपर डिस्कशन झाल्या पाहिजे, काही गोष्टी बेडरूमवर मस्ती झाली पाहिजे, ते मस्ती करताना आढळून येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, कालांतरानं त्यांचं जे लैंगिक आयुष्य असतं ते रुटीन लाईफ मध्ये बदलून जातं. आणि रुटीन लाईफ म्हटलं तर आपल्याला कंटाळा येतो. कारण की प्रत्येक वेळा आपल्याला आपल्या कपड्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, गाड्यामध्ये, घोड्यामध्ये, कशामध्ये आपल्याला चेंज हवा आणि तो जर चेंज करायचा असतं, तर प्रत्येक रात्र जर तुम्ही सुहाग रात्र जर समजून जर तुम्ही काम केला करत असाल आणि प्रत्येक वेळा काही तुम्ही जर बदल घडवून आणत असाल किंवा फोर प्ले मध्ये पण बदल घडवून आणत असाल, तर नक्कीच तुम्हाला चांगले स्ट्रॉंग आणि प्रॉपर इरेक्शन होऊन आणि तिला प्रॉपर तुम्ही चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ शकता. मित्रांनो, माझा या व्हिडिओद्वारा सांगण्याचा उद्देश एकच आहे की औषधीपेक्षा तुम्ही जास्तीत जास्त फोर प्लेला महत्व द्या. की जितकं स्ट्रॉंग तुम्ही फोर प्ले करसाल, जितकं जास्त वेळ तुम्ही बेडरूम मध्ये घालवसाल, तितकं तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळतं, तितकं त्याच्यातून तुम्हाला दोघांना आनंद पण घेता येऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.